त्याच प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये शास्त्राचं पुस्तक अध्याय 5 या ठिकाणी दबोरा आणि बाराक यांच्या गीताबद्दल लिहिलं गेलंय आणि या गीतामध्ये एका विजयी जीवनाचा इतिहास लिहिला गेलाय। प्रभूवर जे लोक विश्वास ठेवतात ते संकटांना कधीही घाबरत नाहीत। प्रभूवर जे लोक विश्वास ठेवतात त्यांना परमेश्वर विजयी जीवन देतो। प्रभूवर जे लोक विश्वास ठेवतात त्यांची परिस्थिती तो बदलणारा असा परमेश्वर आहे आणि त्याचा अलौकिक वर्णन आम्हाला शास्त्राचं पुस्तक अध्याय 5 या पुस्तकामध्ये पाहावयास मिळतं। पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे, ज्यावेळेस यहोशवाने हेरांना इस्रायल लोकांमध्ये पाठवलं, इस्रायल हेरण्यासाठी पाठवलं, कनानी हेरण्यासाठी। आणि ज्यावेळेस ते गेले, बाकीचे 10 जण तो प्रदेश हेरून आले, त्यांनी पाहिलं आणि त्यामध्ये अजून 2 जण होते, कालेब आणि यहोशवा। 10 जणांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती, परंतु कालेब आणि यहोशवा यांच्या विचार करण्याची पद्धत वेगळी होती आणि त्याचा परिणाम जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर कालेब आणि यहोशवा यांच्या जीवनातून आम्हाला पाहावयास मिळतं। 10 हेर आले आणि त्या 10ही हेरांनी म्हटलं त्या ठिकाणचे जे लोक आहेत ते महासामर्थ्य आहेत, ते राक्षसा समान आहेत आणि आम्ही त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी कॅपेबल नाही। ज्यावेळेस हे इस्रायल लोकांनी ऐकलं आणि वचन सांगतो लाखो लोक रडायला लागले, कारण ती बातमी त्यांच्या अनिष्टाची होती, नाही का? परंतु त्याच प्रसंगामध्ये आम्हाला असे 2 देवाने निवडलेले अभिषिक्त लोक दिसतात ना, त्यांचा विश्वास स्वतःच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नव्हता तर तो देवावर अवलंबून होता आणि जिथं विश्वास येतो तिथं परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आहे, नाही का? आणि म्हणून ते आले आणि त्यांनी सांगितलं त्यांना आम्ही हरवण्यासाठी समर्थ आहोत, कारण सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे। मग 10 लोकांनी जे सांगितलं ते निराशा आणणारं होतं, हताश करणारं होतं, परंतु बाकीच्या ज्या 2 जणांनी सांगितलं ना ते आशा देणारं होतं, विश्वास निर्माण करणारं होतं आणि देवामध्ये एक विजयी जीवन जगणारं होतं, नाही का? म्हणून आमचं आत्मिक जीवन कशावर अवलंबून आहे? आमचं आत्मिक जीवन कशावर अवलंबून आहे? विश्वासावर अवलंबून आहे। जो तुम्ही विश्वास कराल त्यानुसार तुमचं जीवन असणार आहे, नाही का? जो तुम्ही विश्वास कराल तसं तुमचं काय असणार आहे? जीवन असणार आहे। म्हणून नेहमी आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये नकारात्मकता कधीही असता कामा नये आणि ज्यावेळेस आम्ही पॉझिटिव्ह विचारसरणी आमच्या जीवनामध्ये ठेवतो ना, ती पॉझिटिव्ह विचार आणि ती विचारसरणी आमचं आध्यात्मिक जीवन काय करून टाकते? बदलून टाकते। म्हणून पवित्र शास्त्रामध्ये दबोरा या स्त्रीचं जीवन अनेक महिलांचे जीवन विश्वासामध्ये बळकट करणार आहे। काय करणार आहे? विश्वासामध्ये बळकट करणार आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासामध्ये मजबूत होताल ना, तो विश्वास तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला एक विजयी जीवन देणारा ठरू शकतो। म्हणून नेहमी नकारात्मकता आमच्या जीवनातून दूर ठेवायची आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील हा विश्वास बाळगायचा की परमेश्वर माझी परिस्थिती बदलत आहे। अनेकदा आमचं दुःख आणि आमच्या समस्या त्या केवळ आम्हाला माहिती असतात आणि दुसरी गोष्ट त्याच वेळी त्या समस्या परमेश्वराला माहिती असतात, परंतु ज्या प्रकारे आम्ही विचार करतो आणि ज्या प्रकारे आम्ही विश्वास करतो तो विश्वास आमची परिस्थिती काय करून टाकतो? बदलून टाकतो। म्हणून नेहमी जे तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवता ना, आजच विश्वास करा, परमेश्वर तुमचं जीवन ब्लेस करत आहे।
कारण देवाने आपणाला आशीर्वादासाठीच निवडलेलं आहे. कशासाठी? आशीर्वादासाठी. परंतु त्यावेळेस तो ही अपेक्षा करतो, आमच्या विश्वासाचा स्तर देखील नेहमी वरचाच असायला पाहिजे. तो वरचा विश्वासाचा स्तर आमचं जीवन बदलून टाकतो. म्हणून या वचनामध्ये जर पाहिलं तर शास्त्राचं पुस्तक अध्याय 5 आणि त्याची हेडलाईन दिली दबोरा आणि बाराक यांचं गीत. दबोरा आणि बाराक यांचं गीत हे केव्हा त्यांनी गायलं? जेव्हा परमेश्वराने त्यांना मोठा विजय दिला, ते लाखो लोकांवर विजयी झाले. त्यांच्याकडे हत्यारं नव्हते, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये संख्याबळ नव्हतं, त्यांच्याकडे ताकद नव्हती, परंतु एकच गोष्ट त्यांच्याकडे होती, सेनाधीश परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या समोर उभं राहतो आणि अशा प्रसंगामध्ये संकट आमच्या जीवनामध्ये येतात, वादळ आमच्या जीवनामध्ये येतात, जीवन राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण होते आणि अंतःकरण दुःखाने भरलं जातं. परंतु त्याही स्थितीमध्ये आपला एक मजबूत विश्वास आम्हाला ही आशा देतो की ही परिस्थिती पालटणारा देव माझ्या बरोबर आहे. आणि त्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये हा विश्वास नेहमी आम्ही बाळगणं गरजेचं आहे की तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे. खाली म्हटलंय, त्या दिवशी दबोरा आणि अबिनोआमाचा मुलगा बाराक यांनी गायलेले हे गीत इस्रायलचे नेते पुढे चालले. ते संतोषाने पुढे आले. म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा. चाहे सामाजिक काम असो, चाहे धार्मिक काम असो, आत्मिक काम असो, लोकांना सांगितल्यानंतर त्यांनी पुढे यावं त्याच्यामध्ये काही अर्थ नसतो आणि ते येणं व्यर्थ आहे. परंतु ज्याही कामामध्ये आपण स्वतः होऊन पुढे जातो ना, ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि इथं इस्रायल लोकांचा इतिहास सांगत असताना दबोरा आणि बाराक हे गीत गातायत आणि त्यांनी काय म्हटलं? इस्रायलचे नेते पुढे चालले. कुठे चालले? पुढे चालले. पुढे काय म्हटलंय? लोक स्वसंतोषाने पुढे आले. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो येशूच्या बरोबर हजारो लोकांची गर्दी असायची. किती लोकांची? हजारो लोकांची. आणि आम्ही पाहतो देव देखील या दिवसामध्ये चाहे सेवा कार्य असो, चाहे जगिक जीवन असो, देवाच्या कार्यासाठी लोकांनी स्वतः होऊन पुढे यावं ही कोणाची अपेक्षा असते? परमेश्वराची अपेक्षा असते. कोणाची अपेक्षा असते? परमेश्वराची अपेक्षा असते. आणि म्हणून इथं ते इस्रायलच्या काही नेत्याबद्दल किंवा लोकांबद्दल म्हणत आहे, ते स्वसंतोषाने कुठं आले? पुढं आले. अनेकदा सेवकांना आमची वळती हाणायची वेळ येता कामा नाही. कशाची? सेवकांना काय म्हटलंय? मेंढपाळ. आणि मंडळीला काय म्हटलंय? मेंढर आणि काही शेरड. बरोबर ना? मग अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की आम्हाला काय करायची वेळ येते? वळती हाणायची वेळ येते. काय सेवकावर वळती हाणायची वेळ यावी? आणि जर वळती हाणून शेरड मेंढर आले तर मला वाटतं त्यांच्या जीवनामध्ये शिस्तबद्धता नाही, नाही का? परंतु ज्यांना स्वतःला वळण आहे ना, त्यांचे पावलं भक्तीच्या दिवशी काही झालं तरी कुठं चालणार माहितीये का? मंदिराकडे, प्रार्थनेकडे, नाही का? म्हणून इथं म्हटलंय लोक कसे आले? स्वसंतोषाने आले. सेवकांनी बोलवल्यानंतर आपण येणं त्याच्यामध्ये काही विशेष गोष्ट नाही, त्याच्यात देवालाही संतोष नाही. आम्ही स्वतः होऊन प्रभूच्या कामासाठी पुढे यायला पाहिजे. बरोबर ना? कदाचित पुढच्या आठवड्यापासून मी जेवण ठेवत आहे. पुढच्या आठवड्यापासून मी काय करत आहे? जेवण ठेवणार आहे. आणि ते देखील काहींसाठी व्हेज असेल आणि काहींसाठी नॉनव्हेज असणार आहे. आणि ज्यावेळेस जेवणाची वेळ असते ना, लोकांना सांगावं लागत नाही. बरोबर ना? भक्तीच्या वेळेच्या पूर्वीही ते येऊन बसतील, कारण त्याच्यानंतर त्यांना जेवण मिळणार, नाही का?
मग जर आम्ही पाहिलं तर जेवणासाठी आपला आनंद आहे, परंतु स्तोत्र 122 मध्ये तो दावीद राजा म्हणतो, ते मला परमेश्वराच्या घराकडे जाऊ म्हणाले आणि माझ्या मनाला आनंद झाला. माझ्या मनाला काय झाला? अरे जो जन्मापासून पांगळा असणारा मनुष्य सुंदर नावाच्या मंदिराच्या दरवाजाजवळ बसलेला होता, तो मंदिरातही नव्हता. परंतु ज्यावेळेस पेत्र आणि योहान मंदिरात जात असताना त्याने म्हटलं, आमच्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो. आणि त्याने म्हटलं, ज्यावेळेस आम्ही पाहतो त्याने म्हटलं उठ, आणि वचनामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराचं अलौकिक सामर्थ्य त्या लंगड्या पांगड्या व्यक्तीवर आलं आणि तो उठून चालू लागला. आणि वचन सांगतं की तो आनंद करीत नाचत गात मंदिरामध्ये गेला. जर मंदिराच्या रस्त्यावर असणारे पांगळे राहू शकत नाहीत, तर ते मंदिरात असणारे कधी आजारपणामध्ये राहतील का? राहतील का? बरोबर ना? कारण जिथं मंदिर आहे, जिथं प्रार्थना आहे, तिथं यहोवा राफा परमेश्वर येतो. हालेलुया. जो आम्हाला आरोग्य देणारा आहे. जे मंदिर आहे ना, तिथं यहोवा इरे परमेश्वर येतो, जो आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. जे प्रार्थना भवन आहे ना, तिथं तो यहोवा शालोम परमेश्वर येतो, जो आम्हाला शांती देतो, नाही का? मग असंख्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील, परंतु ज्यावेळेस आम्ही स्वसंतोषाने देवाच्या चरणाजवळ येतो ना, तो परमेश्वर आम्हाला आशीर्वादापासून रिक्त ठेवत नाही, नाही का? आम्ही आशीर्वादाने काय होतो? भरले जातो. म्हणून एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त मंदिरात देवाचं वचन सांगत होता आणि अशा प्रसंगामध्ये त्याने पाहिलं एक कुबडी स्त्री जी 18 वर्षापासून काय झाली होती? विकाराच्या आत्म्याने पिडलेली होती. किती वर्षापासून? परंतु मला त्या स्त्रीच्या जीवनामध्ये कुरकुर दिसत नाही. मला त्या स्त्रीच्या जीवनामध्ये देवावर काही क्रोध दिसत नाही, देवावर काही राग दिसत नाही. ती कुबडी होती तरीही कुठं होती? आणि प्रभूने तिला म्हटलं उठ, सरळ हो. तर क्षणी तिचं काय गेलं? कुबड निघून गेलं आणि ती सरळ झाली म्हटलंय, नाही का? म्हणून आमच्याही जीवनामध्ये आम्हाला मंदिराचं महत्व समजलं पाहिजे, आम्हाला देवाच्या कामाचं महत्व समजलं पाहिजे. इथं हे लोक स्वतः होऊन पुढे आले. शनिवारी आमची तयारी व्हायला पाहिजे आणि रविवारी वेळेत आम्ही मंदिरात असायला पाहिजे, नाही का? त्याला आनंद म्हटलंय, नाही का? त्याला काय म्हटलंय? आनंद म्हटलंय. आणि तो आनंद आमच्या जीवनात असायला पाहिजे. हन्ना प्रत्येक वेळेस मंदिरात जायची, परंतु कधी निराश झाली नाही, हताश झाली नाही. त्याचा विश्वास होता देव माझी प्रार्थना ऐकणार आहे, नाही का? आणि त्या दिवशी याजक जरी तिथं बसलेला होता, ती याजकाकडे गेली नाही, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. तिने आपलं मागणं परमेश्वराच्या चरणाजवळ मागितलं, नाही का? रडली. आणि ते रडणं, मंदिरातलं रडणं देवाने अवमानलं नाही. त्या दिवशी परमेश्वराने तिचं वांज पण दूर केलं आणि तिला कोण दिला? शमूएल दिला. कुठे घडलं हे सर्व? मंदिरामध्ये, नाही का? म्हणून आमच्या देखील जीवनामध्ये जर आज शांती नाही, जर आज आरोग्य नाही, जर आज समस्येने भरलेला आहे, जर अडचणीमध्ये आहे, अडखळणामध्ये आहे, कर्जबाजारीपणामध्ये आहे, मी तुम्हाला सांगेल आपला तासन तास वेळ परमेश्वराच्या चरणाजवळ मंदिरामध्ये द्या. तो परमेश्वर आपलं दुःख आनंदात बदलल्या वाचून राहणार. अनेकांना वाटतं की माझ्या बुद्धिमत्तेने, माझ्या ताकदीने, माझ्या टॅलेंटद्वारे मी यातून बाहेर येऊ शकतो. परंतु जेवढेही तुम्ही चिखलात हातपाय मारायचा प्रयत्न कराल ना, त्या दलदलीच्या चिखलातून तुम्ही वर येऊ शकत नाही. परंतु ज्या वेळेस पेत्र बुडत असताना त्या प्रभूने त्या पेत्राला हात दिला आणि पेत्र वर आला ना, तसंच अलौकिक रीतीने ज्यावेळेस आम्ही देवाकडून मदतीची मागणी करतो ना, क्षणात आम्ही पाण्यातून बाहेर आलेलो असतो, नाही का? क्षणात आम्ही चिखलातून बाहेर आलेलो असतो. म्हणून
आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रार्थना महत्वाची आहे. मग प्रार्थना फक्त संडे पुरती का? आम्ही उपवास प्रार्थनेला मंदिरात असायला पाहिजे. कशासाठी? बरोबर ना? जेवणासाठी लोकांची गर्दी. माकसरे पाळक साहेबांनी खूप लोकांना चारलं. प्रभू त्यांना त्यांचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं काम देखील केलं. परंतु गर्दी कशी होती? जत्राच ना होते का नाही जत्रा? सगळेच घरदार खरडून जायचं ना. मग आता घरदाराला काय सीमा टाकल्यात का? घरदाराला त्या ठिकाणी नदी मोठी झाली का? नदीला पूर आहे? काय प्रॉब्लेम काय आहे? बरोबर ना? बरोबर ना? त्या काळामध्ये घरदार लोटायचा. आज काय प्रॉब्लेम आहे जायला? देवावर ज्याचं खरं प्रेम आहे ना, त्याला भलेही त्या मंदिरात बिर्याणी असो किंवा नसो, त्याला काही फरक पडत नाही. त्याला जे मधापेक्षा गोड वचन आहे ना, जे आम्हाला आरोग्य देतं, जे आम्हाला आशा देतं, जे आम्हाला शक्ती देतं, जे आम्हाला सामर्थ्य देतं, त्या वचनावर ज्याची भिस्त आहे ना, मग चाहे संडे असो, मग चाहे त्या ठिकाणी उपवास प्रार्थना असो किंवा नाईट प्रेयर असो, त्याचे पावलं कुठं असतात माहिती आहे का? बरोबर ना? आणि आमच्या कृतीवरून आमचं देवावरचं प्रेम समजलं जातं. आता जवळपास 3-4 आपल्या नाईट प्रेयर झाल्या. मोजके लोक होते, परंतु मी देवाला धन्यवाद देईन, येणाऱ्या दिवसामध्ये देखील नाईट प्रेयर प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळेस असणार आहे. आणि कंपल्सरी कोणाला नाही, मी करतच नाही. का? बळजबरीने एखाद्याला लग्नासाठी जर घोड्यावर बसवलं ना, काय मजा नाही त्याच्यामध्ये. त्याने स्वतः काय करायला पाहिजे? स्वतः घोड्यावर बसायला पाहिजे, तर मजा आहे त्याच्यामध्ये चालण्यामध्ये. नाही तर आपण जरी बसवलं त्याने सांडून घेतलं, काय मजा आहे त्याच्यामध्ये? बरोबर आहे का? म्हणून महत्वाची गोष्ट इथं लोक स्वसंतोषाने काय आले? पुढं आले. पुढं जर वाचलं तर असं म्हटलं, म्हणून परमेश्वराचा काय करा? धन्यवाद करा. नेहमी चांगल्या गोष्टीसाठी देवाचा काय करायचा? धन्यवाद करायचा. पुढं वाचलं तर असं म्हटलंय, राजे हो ऐका. काय म्हटलंय? आहे का कोणी इथं राजा? ते बघ तिथं आवाज दिला का बाईने? राजे हो काय करा? अधिपतींनो लक्ष द्या. काय म्हटलंय? मी स्वतः परमेश्वराला गाईन, ह्याची इस्रायलचा देव परमेश्वर याची स्तोत्रे गाईन. हालेलुया. पुढे म्हटलंय, हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमच्या प्रदेशातून तू कूच केलेस. बघा, लोक आले, परमेश्वर मागे राहिलं का? परमेश्वरही आला. म्हणून इथं बाराक म्हणतो, दबोरा म्हणते, लोकच नाही आले तर कोण आला? परमेश्वर. त्याने कुठून निघाला? तो सेईराहून निघाला. कुठून त्याने कूच केले? अदोमाच्या प्रदेशातून त्याने कूच केले. आणि जेव्हा त्याने कूच केले, काय म्हटलंय? पृथ्वी कंपायमान झाली. का? कारण परमेश्वर युद्धासाठी निघाला होता. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो? युद्ध तुमचं नव्हे, तर युद्ध माझं आहे. आज जगाची परिस्थिती कितीही कठीण होत असली तरी मी तुम्हाला सांगेन, हालेलुया, त्याचा एक दूत लाखोंना मारणारा आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस मंडळीला कोणी त्रास देतं, सेवकांना कोणी त्रास देतं ना, ते परमेश्वराच्या बुबळाला स्पर्श केल्यासारखं आहे, नाही का? म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी म्हटलंय, काय झालं? पृथ्वी कंपायमान झाली आणि आकाशाने जलबिंदू गाळले, मेघांनीही जलबिंदू गाळले. पुढे म्हटलंय, परमेश्वरासमोर डोंगर थरथर कापले. इस्रायलचा देव परमेश्वर याच्या समोर सिनाय पर्वत देखील थरारला. पुढे म्हटलंय 6 वचनामध्ये, अनाथाचा मुलगा शमगार याच्या काळी, यायलच्या काळी राजमार्ग सुने पडले होते, वाटस्वरूप आडमार्गांनी प्रवास करत. इस्रायल लोकांना या लोकांनी अतिशय त्रास दिला. या लोकांनी काय केलं? अतिशय त्रास दिला. आणि म्हणून रस्त्याने जाणंही त्यांच्यासाठी काय होऊन गेलं?
कठीण होऊन गेलं. काय होऊन गेलं? कठीण होऊन गेलं. आणि अशा प्रसंगामध्ये म्हटलंय ते लोक कुठून प्रवास करायचे? आडमार्गाने, म्हणजे जिकडून त्यांना मार्ग सापडेल तिकडून ते जायचे. पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय 7 वचन, मी दबोरा पुढे येईपर्यंत. नको वाचू, वाचताना नेहमी मी सांगत असतो. तर आपण पाहिलं देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी काय सांगतं. त्या ठिकाणी म्हटलंय मी दबोरा पुढे येईपर्यंत देव कठीण प्रसंगामध्ये अशा लोकांना उभं करतो ना जे देवाच्या वतीने प्रतिनिधित्व करतात. कोणाच्या वतीने? आणि या समयामध्ये परमेश्वराने कोणाला निवडलं बरं? दबोराला. परमेश्वर एका स्त्रीद्वारे अलौकिक योजना परिपूर्णतेकडे घेऊन जात आहे. परमेश्वर स्त्रियांना खूप मोठा सन्मान देतो, नाही का? म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू मृतातून जिवंत झाला आणि त्याचं प्रथम दर्शन जर कोणाला दिलं? कोणाला दिलं? कोणाला दिलं? कोणाला दिलं? दिलं ना, स्त्रियाला दिलं. बरोबर आहे. त्या स्त्रीने शुभवर्तमान कोणाकडे आणलं? प्रेषितांकडे. किती मोठी गोष्ट झाली. बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही देवाच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान आहात. काय म्हटलं मी? प्रत्येक स्त्री ही देवाच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान आहे. तुमचं मोल देवाच्या नजरेमध्ये अतिशय आहे. आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलंय की त्या काळामध्ये मी दबोरा पुढे येईपर्यंत आणि इस्रायलात माता म्हणून प्रसिद्ध होईपर्यंत. ही दबोरा इस्रायलची आई झाली ना. काय म्हटलं तिला? काय म्हणून प्रसिद्ध होईपर्यंत? कशाची माता? ही येरुशलेम माता. ही कोणाची माता आहे? ही वेगळी माता आहे, नाही का? आणि वचनामध्ये आम्ही पाहतोय इस्रायलची माता. का नाव तिला दिलं गेलं असेल बरं? कारण सगळ्यासाठी एक आई समान प्रेम करणारी ती ठरली असेल. बरोबर आहे का नाही? बरोबर ना? विनाकारण म्हटलं असेल का? मग त्या लोकांबरोबर तिचं नातं कसं असेल बरं? कशासारखं? आईसारखं. बरोबर ना? कशासारखं? आईसारखं. या दबोरेमध्ये गुण कोणकोणते आहेत? सर्व महिलांनी लक्ष द्या. पहिली गोष्ट, ही दबोरा एक स्त्री आहे, परंतु तिचा विश्वास परमेश्वरावर आहे. तिचा विश्वास कोणावर आहे? परमेश्वरावर आहे. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली, तिचं लग्न झालेलं आहे, तिला पती आहे, त्याच्या नवऱ्याचं नाव सांगितलंय, परंतु तरीही तिला लिडरशिप कोणी दिली आहे? परमेश्वराने दिली आहे. त्या लिडरशिपमध्ये मदत कोण तिला करत आहे? तिचा पती स्वतः करत आहे. ज्या महिला प्रभूच्या कार्यासाठी पुढे उभ्या राहतात ना, त्यांच्या घरच्यांनी कधीही त्यांच्यासाठी आडखाटी करू नये. तर त्यांना नेहमी सपोर्ट करावा. कशासाठी? पुढे जाण्यासाठी, नाही का? तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर असं म्हटलं गेलंय तिला शास्ता म्हणून निवडलं, न्यायाधीश म्हणून. काय म्हणून? न्यायाधीश म्हणून. बरोबर ना? मग न्यायाधीश कोणी होऊ शकतं का? त्याच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे न्याय करण्याची, नाही का? काय असायला पाहिजे? क्षमता. म्हणजे हिच्यामध्ये काय होती? क्षमता होती न्याय करण्याची. मग ती क्षमता कशाद्वारे समजेल? तिच्यामध्ये ज्ञान होतं. काय होतं? जेवढ्याही महिला आहे मागे राहू नका. आमची बुद्धी आम्ही वापरायला पाहिजे आमच्या कुटुंबासाठी, नाही का? आमची बुद्धी आम्ही वापरायला पाहिजे आमच्या लेकरा बाळांसाठी. हिला न्यायाधीश म्हटलंय म्हणजे ती ज्ञानी होती. बरोबर आहे ना? मग प्रत्येकीमध्ये काय असायला पाहिजे? ज्ञान असायला पाहिजे. पुढं जर पाहिलं तर तिच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. काय होतं? देवाचं भय होतं. पुढं जर पाहिलं तर असं म्हटलंय तिच्या जीवनामध्ये अभिषेक होता. काय होता? आपल्याही जीवनामध्ये काय असायला पाहिजे? पवित्र आत्म्याचा अभिषेक असायला पाहिजे. आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो जे 120 लोक माडीवरच्या खोलीत होते, केवळ पुरुष होते का? नव्हते. तर कोण होत्या? त्याच्यामध्ये महिला देखील होत्या. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं ज्यावेळेस अभिषेक आला, सगळ्या काय झाले?
भरले गेले. म्हणून अभिषेक परमेश्वर पुरुषांना देखील करतो आणि अभिषेक परमेश्वर स्त्रियांना देखील करतो. पुढं जर आम्ही पाहिलं तर वचनामध्ये म्हटलंय परमेश्वराने तिला दृष्टांत दिला. काय दिला? कोणाला दृष्टांत दिसतात का? देवाशी जे निगडीत असतात आणि ज्यांच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा कार्य करतो त्यांना प्रभू काय देतो? दृष्टांत दाखवतो. काय दाखवलं त्या देवाने? की परमेश्वर इस्रायल लोकांना विजय देत आहे. नाही का? कोणाला विजय देत आहे? इस्रायल लोकांना. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती घाबरून बसली का? घाबरून बसली का? नाही बसली ना. ती विश्वासाने उभी राहिली. आज तुमच्या कुटुंबामध्ये काही परिस्थिती प्रतिकूल असेल, परंतु देव आज अपेक्षा काय करतो तुमच्याकडून? तुम्ही उभे राहा. तुम्ही काय करा? कदाचित लेकरं साथ देत नसतील, कदाचित परिवारचे लोक साथ देत नसतील, कदाचित पती व्यसनाधीन असतील, परंतु तुमचा प्रभूवर असणारा विश्वास तुमचं कुटुंब आशीर्वादाकडे घेऊन जाईल. नाही का? म्हणून कधीही स्वतःला कमी समजायचं नाही का? कारण ज्यावेळेस तुमचा विश्वास परमेश्वरावर राहतो, तुम्ही एकट्या राहत नाही, तो स्वर्गीय परमेश्वर तुमच्या बरोबर राहतो. नाही का? म्हणून तिच्या जीवनामध्ये तिने त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती काय झाली? तिने विश्वास केला. घाबरली का? परिस्थितीला कधी घाबरून जाऊ नका. पुढं तिने युद्धाची योजना केली. कशाची? मग आपणही योजना करायची. कोणाबरोबर लढायची? गेल्या गेल्या दांडावर लगेच थापच मारा. कोणाशी युद्धाची? भांडण, तंटे, वादविवाद, समस्या सैतान निर्माण करतो कुटुंबामध्ये. नाही का? म्हणून आम्ही आत्मिक युद्ध जिंकण्यासाठी तयारी करायला पाहिजे. महत्वाची गोष्ट नाही का? पुढे जर पाहिलं तर देवाने सांगितलं होतं, विजय तुझ्या बरोबर बाराकाला घे. कोणाला घे? तिच्यामध्ये गर्व होता का? तिने आपल्या मोहिमेमध्ये कोणाला सामील केलं? बाराकाला सामील केलं आणि एक संघटन बांधलं. काय बांधलं? आपल्या कुटुंबामध्ये देखील आपण काय करायला पाहिजे? कुटुंबाची बांधणी करायला पाहिजे. कशाची? कुटुंबाची बांधणी करायला पाहिजे. नाही का? हे परमेश्वर अपेक्षित. पुन्हा काय म्हटलंय? ती एवढी सामर्थ्य होती ना, ती खंबीर होती. कशी होती? आमचं जीवन कसं असायला पाहिजे? खंबीर. नाही का? जीवन कसं असायला पाहिजे? नाही तर घरासमोर लिंब टाकले बाईला इकडंच थंडी ताप आलाय. बरोबर ना? हाताने उचलून फेकून द्यायचे. बाहुल्या बोवल्या काय द्या तिकडे जाळ धूर करून पाळकाकडे घेऊन यायच्या नाही. त्याला खंबीरपणा म्हटलंय. नाही का? नाही तर त्यानेच हिला चक्र यायला लागले तिकडं. काय उपयोग आहे त्याला? विश्वासाचं जीवन म्हटलं का? आणि जी महिला विश्वासाने सामर्थ्याने उभी राहते ना, सैतान हल्लेलुया नक्कीच तिच्यापासून दूर राहतो. हल्लेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये एक विजयी जीवन जगण्याचं सामर्थ्य कोण आम्हाला देतो? परमेश्वर. पुढे जर पाहिलं तर असं म्हटलंय की इस्रायलात कोणी नेते उरले नव्हते, मुळीच उरले नव्हते. कोणी होतं का? कदाचित तुमच्या घरामध्ये तुम्हाला साथ देणारं कोणी नसेल. अशा प्रसंगामध्ये कोणाकडे पहा? या दबोरेकडे पहा. इस्रायल लोकांमध्ये नेते होते का? नव्हते. आणि त्यांच्या विरुद्ध सगळे राजे उठले. कोण उठले? राजे. परंतु ही दबोरा खंबीरपणे उभं राहिली. देवाच्या वचनामध्ये पुढं वाचलं तर असं म्हटलंय, 8वं वचन, लोकांनी नवे नवे देव निवडले होते. तेव्हा वेशीतून संग्राम झाला. इस्रायलच्या 40,000मध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला, ढालही नाही राहिली आणि भालाही नाही राहिला. याचा अर्थ काय? युद्धाचे शस्त्रच नाही. लढणार कसं? होते का शस्त्र? शस्त्र होते का? देवाचं वचन सांगतं, तो आमचा जो परमेश्वर आहे ना, शस्त्र आणि अस्त्र यांनी विजय देत नाही. समजलं का? तो शत्रूची तटबंदी ढासळण्यासाठी इस्रायल लोकांना सांगतो, फक्त येरीवला चक्रा मारा. काय मारा? चक्रा मारा. जय घोष करा. जी भिंत तोफांनी पडली जात नव्हती, ती केवळ चक्रा मारल्याने पडली गेली. नाही का? नाही का? मग देवाला खूप काही करायची गरज राहते का? नाही. फक्त आम्ही विश्वासाने उभं राहणं हेच परमेश्वर अपेक्षित आहे. पुढे जर वचनामध्ये वाचलं
तर पवित्र शास्त्रामध्ये म्हटलंय 40,000मध्ये एका जवळ तरी ढाल किंवा भाला नव्हता. युद्ध कसं करणार मग? रडत बसली का? रडत बसली का? माझे घरचे माझ्याकडे लक्ष देत नाही, माझ्या कुटुंबातले माझ्याकडे लक्ष देत नाही, नवरा असा, सासू अशी, सासरा तसा. रडत नको बसू. जालन्यामध्ये मी देवाचं वचन सांगितलं आणि त्या दिवशी त्यांना एक नियम सांगितला, आता रडायचं नाही, आता लढायचं. व्हिडिओ आहे यूट्यूबला आपला. आता रडायचं नाही. सगळ्या महिला देवाच्या सामर्थ्याने बोलत होत्या, नाही का? नेहमी रडणं आम्हाला विनाशाकडे घेऊन जातं, परंतु लढणं आम्हाला विजयाकडे घेऊन जातं, नाही का? म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही काय शिकायचं? लढायचं शिकायचं. पुढं वचनामध्ये पाहिलं तर असं म्हटलंय, माझं मन इस्रायलच्या अधिपतीकडे लागले. कोणाकडे? वाटलं तिला येतीन अधिपती. पुढं काय म्हटलंय? ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढं आले. तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. कसे पुढे आले? ते स्वतःहून आले. ते युद्धाला जायचं, यस आम्ही येणार. मोर्चाला जायचं, यस आम्ही येणार. नाईट प्रेयरला जायचं, यस आम्ही येणार. मीटिंगला जायचं, यस आम्ही येणार. हे आमच्या जीवनात असायला पाहिजे, नाही का? पुढं वचनामध्ये पाहिलं तर असं म्हटलंय, शुभ्र गर्दबावरील स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो यांचे गुणगान करा. का? त्यांच्या त्या गुणासाठी. पुढं काय म्हटलंय? पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या विजयाचे, इस्रायलतील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात. कोण वर्णन करतात? म्हणजे सगळीकडे देवाची कीर्ती काय झाली? त्याच्यामुळे पसरली गेली. पुढं काय म्हटलंय? त्या समयी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले. पुढं म्हटलंय, जागी हो, जागी हो दबोरे, जागी हो, जागी हो गीतगा, बाराका उठ, आमीन वामाच्या मुला, तू आपल्या भावबंधांना घेऊन जा, बंदिवानांना घेऊन जा. पुढं म्हटलंय, त्या समयी उरलेले सरदार खाली उतरले. परमेश्वरचे लोक माझ्या करिता वीरांविरुद्ध सामना करावास उतरले. स्वतः कोण उतरलं? परमेश्वराचे लोक उतरले. पुढं म्हटलंय, अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राईमाहून आले. कुठून आले? एफ्राईमहून आले. एफ्राईमचे लोक. पुढं काय म्हटलंय? तुझ्या मागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला. नंतर कोण आलं? बन्यामीन. 12 वंशातले 2 वंश इथं आले. पहिला कोणता? एफ्राईम. दुसरा कोणता वंश आला? बन्यामीन वंश आला. आणि पुढं म्हटलंय, माखिराहून अधिपती आणि जुबलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले. किती वंश आले? 3-4 वंश इथं आले. समजलं का? पुढं जर पाहिलं तर काय म्हटलं? इस्साकारचे सरदार दबोरे बरोबर होते. कोणाचे? इस्साकार वंशाचे सरदार दबोरे बरोबर होते. इस्साकार बाराकाशी एकनिष्ठ होता. त्यांच्यामध्ये गुण काय होता? ते आताच्या नेत्याप्रमाणे फुटणारे नव्हते. ते कसे होते? एकनिष्ठ होते. कसे? एकनिष्ठ होते. तो गुण त्यांच्यामध्ये होता आणि म्हणून इथं त्या गुणाबद्दल सांगितलंय. पुढं म्हटलंय, त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले. पुढं म्हटलंय, रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली. कोणाच्या पक्षामध्ये? आत्ताचे जसे पक्षी आहेत ना, पक्ष नको म्हणायला, तशी रऊबेनाच्या पक्षामध्ये काय झाली? चर्चा झाली. हो, आपण जाणार आहोत, गॉस्पल शेअरिंगला जाणार आहोत, आपण सुवार्ता सांगायला जाणार आहोत, आपण लोकांना येशूबद्दल सांगायला जाणार आहोत. फक्त चर्चाच झाली आणि चर्चेतच जीवन संपून गेलं, नाही का? कोणाच्या पक्षामध्ये चर्चा झाली? रऊबेन. आता वास्तविक रऊबेन कोण आहे? ज्येष्ठ आहे. कोण आहे? ज्येष्ठ, मोठा आहे. त्यांनी यायला नको का? परंतु त्याच्या पक्षामध्ये केवळ काय झाली? चर्चा. मंडळीमध्ये काही लोक अशा असतात, स्वतः होऊन पुढे येतात सगळ्या कामासाठी. काहीही असो. कसे येणार?
स्वतःहून. काही न सांगावं लागत नाही आपलं जेवण बनवायचं, ते स्वतः होऊन अर्पण देणार. पाळक साहेब काय करायचं ते करा, हिशोबही विचारणार नाही, कारण त्यांना माहिती आहे पाळकाला वरून घालावं लागेल ना. थोडं मायनस मध्ये गेलं तर आपलं परत वर्गाने करावं लागेल. बरोबर, ते देतात मनापासून, बरोबर येतात प्रभूसाठी. इथं म्हटलंय, परंतु रहुबेलाच्या पक्षामध्ये मोठी काय झाली, काही लोक फक्त चर्चा करत बसतात, याव करेंगे आणि त्याव करेंगे. काही काळापूर्वी, आता जवळपास 20 वर्ष मला झाले, आणि एका काळामध्ये काही भागामध्ये मी जायचो, त्या लोकांबरोबर अनेकदा मी व्हिजिट केली देवाच्या कामासाठी. हे करा, ते करा, अमुक करा, तमुक करा. ती फक्त चर्चाच झाली बरं का, ते कधी पुढं आले नाही आले. आणि आता त्यांचा मागमुसही नाही राहिला, त्यांचे नंबर नाही राहिले माझ्याकडे. त्यांनी देवाच्या कामासाठी सुरुवातीला बोलले, परंतु आज राहिलेत का ते? फक्त चर्चा करून नाही चालत, काय करावं लागतो, सहभाग घ्यावा लागतो. पुढं काय म्हटलंय देवाच्या वचनामध्ये, खिल्लारासाठी वाजवलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसला. कुठं बसला हा, आपले मेंढर घेऊन बसला तिथं मेंढवाड्यामध्ये. कोण, रहुबेन. पुढं काय म्हटलंय, रहुबेनाच्या पक्षाविषयी फार विचार विनिमय झाला. कोणाच्या पक्षाविषयी, रहुबेनाच्या. का येईल तो रहुबेन, येईल कशाला येईल, युद्धाला येईल, नाही का. आजही आम्ही पाहतो, ज्यावेळेस मोर्चे काढायची वेळ येते ना ग्राउंड स्तरावर, आत्ताचे बरेचसे जे स्टेजवर आहेत ना, भरपूर प्रभूविषयी सांगतात मोठमोठ्या सभांच्या स्टेजवर, परंतु ज्यावेळेस मोर्चाची वेळ येते नाही, सगळे बिळात जाऊन बसतात. कुठं जाऊन बसतात, बिळात जाऊन बसतात. आताही काही विषय आहेत, परंतु हे लोक मोर्चाला येत नाही, ख्रिस्ती समाजाच्या कुठल्या कार्यक्रमाला येत नाही, ते फक्त स्टेजचे भूषण शोभायला तेवढे येतात. काय फायदा आहे या लोकांचा, आहे का काही उपयोग. युद्धाच्या वेळी जर ते नाही, काय फायदा आहे. पाळक जर समजा फक्त तुमच्या घरी उपकार स्तुतीच्या प्रार्थनेलाच आला आणि एखाद्याला दुष्ट आत्म्याने त्रास दिला, त्यावेळेस पाळक म्हणतो तुमचं तुम्हीच बघून घ्या, चालेल का. नेमकं गरज केव्हा आहे पाळकाची, बरोबर ना, बरोबर आहे का नाही. तसं युद्धाच्या वेळी आपली गरज नाही का, गरज आहे ना. इथं म्हटलंय तो कशापाशी बसला, रेनहड बॉन्की, जे देवाचे सेवक आहे, आपल्या सेवेचा अनुभव सांगतात, त्यांना हा अनुभव आला त्यांच्या जीवनामध्ये. आणि ते काय म्हणतात माहिती का, इथं ज्या प्रकारे म्हटलं ना, तो कुठं बसला, मेंढवाड्यात बसला. रहुबेनाच्या पक्षाविषयी फार विचार विनिमय झाला. पुढं म्हटलंय, गिलाद यार्देने पलीकडेच राहिला. गिलाद असे लोक आहेत ना, जे तोफेच्या तोंडी जायला कधीच पुढे येत नाही. ते म्हणणार, अरे कुठं आपण त्याला चांडात पडावं, आपण आपलं घरी बरं. असा गिलाद. कसा आहे गिलादाचा स्वभाव, कुठं बसला, तटस्थ राहिला तो. कशाला त्याला चंडामध्ये, हा, पुढं यार्देनेच्या पलीकडेच राहिला तो युद्धाला आला नाही. पुढं काय म्हटलंय देवाच्या वचनामध्ये, तर पुढं म्हटलंय की दान हा आपल्या जहाजापाशीच बसून राहिला. दान वंश कुठं बसून राहिला, कारण तो जहाजांचा व्यापार करणार होता आणि त्याचं लक्ष कशावर होतं, व्यापारावर. तो गल्ला मोजीत बसला. किती आलेत, किती प्रवासी गेलेत आणि किती आलेत, हा दान अशा प्रकारच्या माणसांना दर्शवतो. त्यांना भक्तीपेक्षा काम महत्वाचं वाटतं. कशापेक्षा, हा, जसं संडे हो या मंडे रोज खावा अंडे, तसं त्यांना आठवड्यातले सगळे दिवस कामाला लागतात, नाही का. जीवनभर वनवन करतात. जीवनभर काय करतात, वनवन करतात. जीवनभर पोटाला पीळ पाडणार, खाणार नाही, काही नाही, त्या लेकरा बाळासाठी करत राहणार. आणि लेकरं बाळ शेवटी म्हणणार तुमचं तुम्ही करून खा, तरी त्यांचे डोळे उघडत नाही. जीवन चांगलं जगायला नको का, जरूर लेकरा बाळांसाठी काही करा. इथं बसलेल्या नाही सांगेल, जरूर लेकरा बाळासाठी काही करा, परंतु आपलंही जीवन जगा ना. नको का जगायला, जगायला नको का आपण जीवन, बरोबर ना. शेवटी काय परिस्थिती येते, हा, मुलालाही पटत नाही, सुन तर तिराई ठिकाणून आलेली असते, बरोबर ना. मग त्यांना एक सेपरेट खोली, जिओ, खाओ पिओ और जिओ. अरे जीवनभर ज्यांनी वाकडे हातपाय होईपर्यंत आपल्यासाठी कामं केले, आता कधी जगणार आहेत ते, बरोबर ना. म्हणून
वेळेला आनंद उपभोगा आणि फक्त कामालाच वेळ देत नका बसू, देवाला देखील वेळ द्या. समजले का? जे नेहमी कामावर पडेला असतात त्या लोकांच्या जीवनात दुर्दशा येते. काय म्हटलं माहितीये का? लाजर मरण पावला, प्रभू लगेच जाऊ शकत नव्हता का? लगेच जाऊ शकत होता का नाही? निरोप पाठवला, प्रभू थांबून राहिला तिकडं. मला वाटतं जर त्या लाजराने आधीच वेळ दिला असताना तर त्याचं इतक्या लोकांना बरं करणारा परमेश्वर त्याला आधीच बरं करू शकत नव्हता का? करू शकत होता का नव्हता? अनेकदा अनेकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्यांना तहान भूक लागते किंवा त्यांना प्रभूची गरज पडते त्यावेळेस ते भक्तीमध्ये असतात. अशा वेळी देव देखील काय करतो माहितीये का? तू जेवढी मला वाट पाहायला लावली तेवढी तू पण काय कर आता. परंतु त्यावेळेस उतावळा नवरा राहतो, गुडघ्याला बाशिक, बरोबर ना? एखाद्या पाळकाकडे नेलं आणि दृष्ट आत्म्याचा त्रास असला तर त्या ठिकाणी ते पाळक म्हणणार करू प्रार्थना, केली बिचारीने प्रार्थना, परंतु त्याला दम नाही निघणार. तो म्हणणार याच्यात पावर नाही, अजय आल्लाडच्या हातून 2-4 कानफडात खाल्ल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. मग तिकडे येऊन तो गप देतो, त्याच्यानंतर हा वाकडा होतो, नाही का? बरोबर ना? त्याच्यानंतर हे भागत नाही, त्याला वाटतं अरे इथंही काहीतरी कमी आहे. गंजाने पाप केलंय आणि देवाकडून अपेक्षा करतो एका मिनिटात सुटका मिळावी. शक्य आहे का? शक्य आहे का? पाळकाकडे फिरून काही होत नाही, आमचे कर्म नीट ठेवावं लागते. आणि ज्यावेळेस कर्म नीट राहतं ना त्यावेळेस इरमाया 33:3ची परिपूर्ती होते. तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. इकडून हाक आणि तिकडून काय येतं? उत्तर. नाही तर तू डोकं आदळून घे, नाही तर कोणत्या पाळकाकडे जातो म्हटलं ना मी ऐकत नाही ऐकत. म्हणून पाळकावर नसतं काही आशीर्वाद. कोणावर असते? आपल्या स्वतःच्या जीवनावर आशीर्वाद अवलंबून आहे, नाही का? नाहीतर प्रभू म्हटला एखाद्या मेलेल्या व्यक्तीसाठी परमेश्वर याला स्वर्गात घे, देव म्हणशी येडा तर नाही झाला? जीवनभर याने कधी आपले पावलं मंदिराकडे नाही आणले, तू म्हणून राहिला याला माझ्या जवळ घेईल का तो परमेश्वर? पाळकाची प्रार्थना प्रभू तशी नाही ऐकत. तुमचे कर्मही त्याच्याशी रिलेटेड असायला पाहिजे, त्यावेळेस त्या गोष्टी होतात, नाही का? बरोबर आहे ना? महत्वाची गोष्ट. म्हणून इथं हा जो व्यक्ती आहे याचा कुठं बसून राहिला? दान हा जहाजापाशीच बसून राहिलो. तो म्हटला युद्ध करायचं ना, जाऊ मरू पडते तिकडं. आपण मोकरला चंड कशाला करायचं? कुठं बसून राहिला? जहाजापाशी. कारण याचा जहाजाचा व्यापार होता, दानवंशाचा. समजलं का? नंतर या दानाने परत माती खाल्ली. लक्ष द्या, ज्यावेळेस आम्ही पुढच्या काही पुस्तकामध्ये पाहतो ना, ह्या दानवंशामध्ये मिखा आहे. कोण आहे? मिखा. आणि मिखानी इस्रायलमध्ये भयानक मूर्तीपूजेची लाईन लावून टाकली. समजलं का? समजलं का? या दानवंशाला निष्कासित करून टाकलं इस्रायल लोकांमधून. समजतं का तुम्हाला? म्हणून नेहमी आमची सहभागिता कोणाशी असायला पाहिजे? मंडळीशी, चांगल्या लोकांशी आमची, देवाशी आमची काय असायला पाहिजे? सहभागिता. चांगल्याच परिस्थितीमध्ये आम्ही सहभागिता ठेवता कामा नये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही सहभागिता ठेवावी. खालच्या वचनामध्ये पाहिलं तर असं म्हटलंय, आशेर कुठं बसला? आशेर समुद्र किनाऱ्यावरच बसून राहिला, गोव्याच्या. तो आलाच नाही इकडं तिकडं. समुद्र किनाऱ्यावर काय आहे बरं? आपण पाहतो लोटाने समुद्र किनारा पाहिला, हिरवळ पाहिली, आणि लोट त्या सदोमाच्या जवळ डेरा देऊन राहिला. त्याला तो प्रदेश चांगला वाटला, नाही का? समुद्र किनाऱ्यावर आईश आराम करणारे लोक कुठं जाणार? सुट्ट्याला. कधी? संडेला. नाही, एकच दिवस मिळतो, लेकरा बाळाला द्यायला पाहिजे, जा घेऊन, नाही का? एक दिवस मिळतो. परंतु प्रभू काय म्हणतो? शब्बात पाळ. पहिल्यासारखं असं शास्त्री पुरुषांनी येऊन तिकडं धोंडमार केली असते तुला, कमवून मंडळीत आला नाही, नाही का? बरोबर ना? तिकडंच धोंडमार केली असते. वचनामध्ये म्हटलंय तसं. परंतु प्रभू दयाळू आहे, देव आम्हाला समजून घेतो. म्हणून इथं आम्ही पाहतो हा आशेर कुठं होता? समुद्र किनाऱ्यावरच बसून राहिला. त्याला दुःखाचं काही वाटलं नाही, गुलामगिरीचं काही वाटलं नाही, लोकांच्या त्रासाचं काहीच वाटलं नाही. तो आरामात बसून राहिला. पुढं काय म्हटलंय? जुबलून
हा, आशेर समुद्र किनाऱ्यावर बसून आपल्या धक्क्यावर बसून राहिला. हा, पुढं म्हटलंय जुबलून व नप्ताली या लोकांनी आपल्या प्रांतातील उंचवट्यावर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला. बघा, हे जुबलून आणि नप्ताली कुठं निघालेत? युद्धाला. काही होतं का? तलवार होती का? काही होतं का? ढाल होती का त्यांच्याकडे? नव्हती. परंतु त्यांचा विश्वास परमेश्वरावर होता. परमेश्वर आमची गुलामगिरी पाळते. आता इथं युद्ध जर कोणा पुढं आहे जर वाचलं ना, तर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहावयास मिळतं की या शिसराकडे 900 लोखंडी रथ होते. किती? 900 लोखंडी रथ आहे, सैन्य आहे, सगळं काही आहे. यांच्याकडे काय आहे? तलवार देखील नाही. तरी यांना कुठं जायचं आहे? युद्धाला जायचं आहे. पुढं वचनामध्ये पाहिलं तर असं म्हटलंय, जुबलून व नप्ताली या लोकांनी आपल्या प्रांतातील उंचावट्यावर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव काय केला? धोक्यात घातला. 19 वचन, राजे येऊन लढले. कोण येऊन लढले? त्याच समयी कनानचे राजे मगिदोच्या जलप्रवाहापाशी तानक येथे लढले. त्यांना रुपयाची काहीच लूट मिळाली नाही. का? कारण परमेश्वर यांच्या बाजूने लढत होता. समजलं का? नेहमी परमेश्वर आपल्या बाजूने लढतो. 20 वचन पुढं म्हटलंय, आकाशातील तारे लढले. हालेलुया. कोण लढले? परमेश्वर वेळेला आमच्यासाठी काही घडून आणेल. म्हणजे याचा अर्थ काय? पुढंच आपण पाहिलं तर असं म्हटलंय, त्यांनी आपापल्या कक्षातून सिसराशी लढाई केली. त्यांनी आपापल्या कक्षातून शिसराशी लढाई केली. 21 वचन, किशोन नदीने, त्या पुरातून नदीने, किशोन नदीने त्यांना वाहून नेले. देवाला लोकांची गरज नसते बरं का अनेकदा, आणि मोठ्या संख्येने तो विजय होणारा